महाड तालुक्यामध्ये चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून महाड शहरातील घरफोडी चोरीची घटना ताजी असतानाच चोरांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवला असल्याचे दिसत आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की महाड तालुक्यातील वरण कुंभारकोंड येथील बाळकृष्ण विजय धनावडे यांच्या शेतातील लोखंडी पोलवरील विद्युत ट्रान्सफॉर्मर चोरांनी लंपास केला आहे। 23 डिसेंबर रोजी चोरीची घटना घडल्याची माहिती मिळाली असून मागील काही महिन्यापूर्वी MIDC पोलीस ठाणे हद्दीमध्ये अशाच प्रकारची चोरी करताना एका चोराला विजेचा करंट लागला व यामध्ये त्याचा जळून खाक होऊन मृत्यू झाला होता। दिलेल्या फिर्यादीनुसार 42,400 रुपयांचा मुद्देमाल चोरांनी चोरला असून यामध्ये 100 किलो तांब्याची तार व 40 लिटर ऑइल असा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला असून या अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय विद्युत अधिनियम 2003 कलम 136 प्रमाणे महाड MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहरातील व ग्रामीण भागातील वाढत्या चोऱ्यांमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे। वरील संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास महाड MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक इक्बाल शेख करीत आहेत। शिवसत्ता टाइम्ससाठी रेश्मा माने, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।